बुड्डी सोबत ढंगडे करून राहिले तुम्ही. जराशी अक्कल जना मनाची. तुमची वय काय करून काय राहिले. कोण काय म्हणून गावातले लोक याचा काही विचार. एवढी बायको सुंदर घरी असल्यावर बाहेर मरून राहिला. बाहेरचं तुला गोड लागते. घरी ते पाय नाही ठेवत. मी काय चिंकोडे घेतो का त्या गांडी. जाऊ दे ना, आता चुकलो ना बाया, चुकलो ना. काय करू आता, जाऊ दे. काय म्हणतात चुकलं. बंद्या गावातले लोक म्हणून राहिले त्या मुंशानं कमली पटवली. बंद्या गावात बदनामी झाली. त्या म्हणतात सुंदर बायको असून त्या कमलीच काय पाहिलं त्या मुंशानं. अशी बंद्या गावात चर्चा चालू आहे. 4 बायात बसायची माझी लायकी नाही ठेवली तू ना. बंद्या बायामध्ये तोंडफोड बोलून राहिल्या की तुझा नवरा कसा, तुझा नवरा कसा. काय करू आता मी. जीव देऊ काय की घरातच मरू. आता गलती झाली ना माझ्यानं. आता काय करू मी. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. बोलू नको आता. बाबा काय झालं बाबा. हे काय लागलं तुम्हाला. कोणी मारलं का तुम्हाला. सांगा मला फक्त त्याचं नाव सांगा. आता जातो त्या घरी जाऊन मारतोस. काय गेले भांडणं केले का काही. वावरात झालं का धुऱ्यावरून झालं का काही. काय झालं काय ते सांगा फक्त मला तुम्ही. घरी जाऊन मारतो. त्याला काय सांगा की मी लफड्या बाई मार घालला म्हणून कमली खोपड्यात नेलती मी. त्याच मायनं मला मारलं म्हणून काय सांगू आता पोराले. कोणाच्या म्हटलं ऐकायला पुरत निर्मत दोन टाका जागा नाही राहिलेले का. पोराशी म्हणे पोराची बोलायची. बापा कोण मारीन रे बाबू दुसरं. या त्या बापाने लुच्च्याने मीनच मारलं. त्याला कारण मस्त सा केला. लाज वाटून राहिली सांगायच्या बाबतीत तुले. आई तुले हे शोभते का. मा बापाला मारलं तू ना. बरोबर आहे का. बाईच्या जातील नवऱ्याला मारणं. मा बापाला मारते का तू आई. अरे मला मोठा म्हणून राहिला. आई तुले शोभते काय बाबाले मारणं. त्या बापाला शोभून राहिलं काय. त्यानं पाहिलं ते बुड्डी कमली पटवली ना. खोपडीत नेते त्या कमलीले आणि मस्त तिच्यासोबत गुलू चालू आहे. काही सांगू राहील तू. माय बाबा तसे नाही आहे. अरे तुला एवढी गॅरंटी आहे तुझ्या बापाची. बाबा तशी नाही. शिक्का का तुझ्या बापाच्या डोक्यात की तसा नाही तुझ्या बाप. रंगी हात पकडलं ना तुझ्या बापाले तरी म्हणते की माझ्या बाबा तशी नाही राही. मी गेलती वावरात. मला खबर दिली एका ना. तुझ्या नवरा असं करून राहिला. मी गेली चुपचाप. त्या बापाच्या मागेच होती मी. पिछा करून राहिली. 2 दिवस झाले. काय करते काय नाही. तर तो तुझ्या बाप काय कमलीच्या सोबत खोपडीत ते बी. सांग मग काय करून राहिले हे दोघं जण. का तुम्हाला काही लाज वाटते. काही लाज वाटते काय. लाज वाटते काही तुम्हाला. असे लफडे करायला वागते काही. बेसरव काय बोला आता. बापासारखा बाप आहे. तोंड टाका जागा नाही राहिली गावामध्ये. असं लफडं करून ठेवलं. बाबू चुकलं ना. आता काय करू बापा. पाय घसरला बाया. जाऊ दे आता. अरे बाबू पाय ना. चुकीला झालं ना बाबा तुझ्या बापाच्या. पाय घसरला ना तुझ्या बापाचा. 17-18 वर्षाची पोरगी नाही. पाय घसरला बापा. काही तर जरा जनाची नाही तर मनाची तरी वाटा लागत होती की आपण काय करून काय राहिलो. आपली वय काय. आपल्या गावातली लोक काय म्हणतील. हा मुंशीराम भाऊ काय झालं. काय झालं सांगा ना आता. सांगा आता लोकांना काय झालं. तर लोक घरी येऊन राहिले विचारायले. मुंशीराम भाऊले काय झालं बापा काय झालं सांगा आता. आणि केलं ना मा बुड्यानं. आणि केलं ना ते कमला बुडी खोपडीत पकडली ती मा बुड्यानं. आता अजून काय सांगू तुम्हाला. मा बुड्याचं कमला बुडीत चालू आहे हे सांगू काय. काय सांगू. थांब. अरे काय मुंशीराम भाऊ हे कमली काय कमली. अरे मुंशीराम भाऊ शक्यच नाही. अरे ते बाबा नाही बुड्डी. चला मुंशीराम भाऊ रिपोर्ट देऊन येऊ. त्या बुडीच्या नावाचा रिपोर्ट देऊन येऊ. त्या बुढीनं कमला बुढीनं मुंशीराम भाऊला फसवलं म्हणून असा रिपोर्ट देऊ त्या बुडीच्या नावाचा. चला. ओ दलिंदर खानी जगताल निघ उठून निघ. छायाच्या चितबी मेरीन पडबी तूनच छाया बैकून दिलं बोले. त्या कमलीचं मा मनात काही नव्हतं. मनी मानशी काही नव्हतं. तूनच तर सारा धिंगाणा गेला माय. निघ उठून. त्या बाबू तू माझारी पाय नको ठेवू आता. निघ लवकर उठून. तुझ्या पायी बोले मार खा लागला बाबा. ऐकून बोले मारलं बाबू दाबून मारलं. हे दिसून नाही तुला जखमा बखमा. निघ उठून. तोंड नाका जागा ठेवली का तुला. चांगल्या माणसाले बैकोचं का तू. बैको पैकी हे कामं करता. हो बाबा मुंशीराम बरं मी तुम्हाला मदत करून आलो. तुम्ही बाबा मला तो अरे त्या बुढ्या रिपोर्ट द्या ना तुम्ही. त्या बुढीने फसवलं तुम्हाला. 7,500 घेतले तुमच्याकडून. काय तुम्ही वरून मलाच बोलता बा. मलाच म्हणून राहिलं बैकोलं की कोलं. ते 7.5 गेले चुक्यात. ते सांगूच नको. त्या कमलीच नाव नको काढू. ठीक आहे आता निघ उठून. तू अटून लवकर निघ तू. तुझ्या पाय लागला म्हणजे काही ना काही इगोनच आहे. तू थोडी दिसलं म्हणजे इगोन येते माणसावर. तू एवढा म्हणजे हे असतो.
कैची ना रे शिवलाल शेतात का म्हणून तर म्हटलं बा बुडा असा करत नाही का मग एवढा बैकत नाही मा बुडा. म्हणजे तुम्ही ना बिबा भरायला समजा आणि गाडू दूधचे हो दोघे जण निंगटून तू शिवला लवकर तोंड नको राखू काले आला रे तू अटी सगळं माहित ठाऊ बसल्यावर तुले काही हेन ना दे ना जखमेवर मीठ चोळता का आता. बस चाललो हो लोकांचं भलं करायला आता आपल्यावर उडतात बा लोक. चाल बाबा चाल बोगस आहे दुनिया सुदेजी नाही आहे. कर बा शिवलाल गेम नाही बसला गड्या टाका बोलटी घोडे फरार झाले काम तर आपल्यालाच ते आपल्याला आपल्यालाच काढून दिलं गड्या मुंजीरामच्या बायकोला बोलायला बी आता काय करतं कसं करतं आता. न ठीक आहे मुकला तर दुसरीकडे लावू. अरे ते बुड्या बुडीने का कमला बुड्डीन त्यांनी बुडा ती वैकून तिकडे हे नाही तर दुसरे या मुंशाने आजारी बुड्ड्याला लावते येईल चालतो तिकडे चाल. अरे बाबा झाबरू काल तर काही कुस्ती गेली म्हणतात तू ना काही हाणला म्हणतात शिवलाल दाबून. अरे बापा शांताराम मी काल मारू बापा मी नाही मारलं बापा त्या शिवल्याने मी जर मारलं तर राजावर गेला असता डायरेक्ट तू. काय सांगून राहिला तू न झोडला ना शिवल्या ना मला सांगून राहिला का तू साऱ्या गावात चर्चा आहे ना बापू त्याच नावाची तू ना हाणला म्हणून जाती तोही कुरकुर करून आला गावामध्ये. खरंच ना आता काय मी तुमच्यासोबत का खोटा बोलणार आहो का म्या नाही मारलं त्याले त्या बुड्याने झोडला त्याले उखा बुडा कंदील बुडा दोघांना हाणला चांगला मजबूत. त्याची बदनामी लालती त्यानं करून पोलिसवाले फोन लालता. बापा रे बुड्यामध्ये भलतच जोर आलं आणि तू काय बोलायला जाऊन. अरे बापा मी आवरायला येतो बाबा त्या बुड्याले म्हटलं शिवल्या मच्छर बा एखादा रट्टा फट्टा बसला गचकन वरच ना जाव चिमूड भर रगत नाही त्याच्या अंगात पण रोग फेऱ्या गावाची आहे. जड्डी जाईन जड्डी बोट घाली बोट घातली कसा मार खाते मग गावगाई घरी बाहेर तुम्ही आवरा नव्हतं लागत ना हाणू त्याला होता बराच असता वरत गावाची पिढ्या तरी जात होती निघून हो बरं तो मेला तर पुरला. अरे जड्डी जाईन जड्डी बोट घालीत ना. खरंच ना तो मुंशीरामले का त्यानं बैकोला ना चांगला माणूस वाईट लाईनले लावला त्यानं एवढा तर बोगस आहे तो काय सांगा. शिवल्या म्हणजे शिवल्या खरंच तो म्हणजे रात्री खलासच व्हायला पाहिजे होता. काही बोलता का तुम्ही तो जर गात नसला तर मजा येत नाही मग व्हिडिओ कोण पाहिजे शिवलाला आहे तर मजा आहे. शिवलाचा जीव गेला म्हणजे व्हिडिओ कोण पडला आपला व्हिडिओची शोभा आहे शिवला त्यासाठी कसं जिता ठेवणार शिवला म्हणून आवरायला गेलो तुम्ही. मग मी आला तो आवरायला हा गळ्या ते म्हणा बरोबर आहे सोबत आहे म्हणा व्हिडिओची जाऊ दे बघ काय मग पद्धतशीर आहे ना कशी काय झाली मग पार्टी आम्हाला म्हटली नाही बाबा चला खायला की काही आपल्याला काय म्हणणार आहे बापा तो पार्टीचं बुड्ढे असल्यावर आपल्याला म्हणते का तो. अरे बापा तुम्हाला म्हणत होतो मी पार्टीत चाला म्हणून पण तू मावली होतांसाठी तो शिवलालचा दोस्त आहे मग कसं काय म्हणून मी तुम्हाला म्हटलं असतं तर त्याला म्हणायला लागलं असतं त्याने साऱ्या गावात माजून केलं असतं काय तर बुड्ढेची पार्टी तरी तो घोर झालाच ना. त्या मावल्यानं तुमच्या जर ऐकलं काय तर याची पार्टी आहे त्या शिवल्याला जाऊन सांगितलं त्या शिवल्यानं पोलीसवाले फोन लावला पोलीसवाले आले तरी सांग दारवायचा आणि गिरवायचा सांगत तुम्हाला तमाशा तो त्या पार्टीच काय सुधी झाली का ती पार्टी ते तर आम्हाला साठी समजलं म्हटलं खैच्या नारात ना ऐकलं आता काही खरं नाही या पार्टीचा इद्दाच आहे नाला असतो खरंच. जाऊ द्या आपली पार्टी होऊन जाऊ दिवस. हो चाल बा मग चाल येतो मग आम्ही बी वावरात जाणार चक्कर मारून येणार बाबा. चाल ना वावरात चालशील ना वापगीर झाली का काय तर व्हायचा बजेट पडले नाही ते माया भांडे राहिले घाशाचे घरी कालच्या पार्टी तसंच पडायला हे बुढे दारू पिऊन माजून आणलेला झालं तर फेक करायला जडचा रॉंग झाली ते दोन्ही तिन्ही बुढे काय सांगा ते सारं मी पद्धतशीर करतो तुम्ही या लागलं असतं वाई असली तर मला सांग मग आहेच मी डोरे आणले बरं पाय तू काय तर घरचं पाय आम्ही चाललो वावरात. हो जा चल बापा चल. हे घुबडतोंडी माई बायको कुकडे गेली काय माहित मर्याले अजून येऊन राहिली अजून स्वयंपाक करते बोले एक तर इकडे भूक लागली उपाशी अभि जाते तिकडेच बसते काय करते काय माहित मावली मा पोराली उपाशी ठेवते बोली ठेवते. पप्पा दूध पाहिजे ना. हो ना बाबू दूध देतो ना थांब तुला थांब मम्मी लिहू दे ना मम्मी आली की दूध पाचते तुले हो मम्मी लिहू दे बाबू. ती गेली ना कुकडे काशी करायले कुकडे डवरून राहिली काय माहित जटी गप्पा मारायला भेटल्या तटीच मारती.
रे बाबू चुप राह ना, चुप राह. लढू नाही ना, लढू नाही. चॉकलेट देऊ का तुला? चॉकलेट देतो ना. लढू नाही ना. थांब ना, मम्मी येते ना. मम्मी आली की दूध पिऊ. जेव जेव करू. जेव जेव करू ना मग. नाही मला भूक लागली, दूध पाहिजे मला, दूध पाहिजे. हो रे बाबू थांब ना. आता कधी येते काय म्हणजे कमल्या वानाची. आली रे बाबू, मम्मी आली रे. आली मम्मी आली. मम्मी आली दूध, मम्मी आली, मम्मी आली. कुकडे गेलती हो तू टोला घ्यायला? हा कुकडे गेलती? हा आम्ही काय नुसतं काय वाटच पाहत राहा काय? हा कधी स्वयंपाक करशील, कधी आमच्या पोटात घालशील? भुका लागल्या ना आम्हाला अटीसा. हे पोरगं भुकीनं खाव करून राहिलं ना. हा तुला काही समजते की नाही? काही नॉलेज आहे की नाही तुला काही कोण्या गोष्टीचा? हा डोकं चालते की नाही तुझे काही? आता कसं आहे, तुम्ही ह्या साऱ्या गावाचे ऐदी. आता काम कसं मलेच करा लागते एकटीले. आता गेलती बा 4 घर मागेले. द्या काहीतरी अशीन तर बापा मा बुडा कसा उपाशी आहे. लोक बोलून राहिली का जास्त? कोणते 4 घर मागितलं? तुझ्या हाती तर काही दिसून नाही राहिलं. हा ओ बापा काम पाहायला गेलती ना. तुम्हाला खायला लागत नाही का बापा 2 टाइमचं? तुम्हाला काजू बदाम पिस्ताही पाहिजे, त्याची सोय लावायला गेलती ना. हे कसं व्हायला बापा? घरातून काढून दिलं तापासून काम केलं तर खायला भेटीन, नाही तर काय खा मग गाजरं. आणि कसं आहे आता, मला एकटीलेच काम करावं लागते, तुम्हाला करूच नाही. तुम्हाला सांगेल आहे ना बामणानं की काम करू नये बापा, काम केलं की असं होईन तसं होईन. फक्त काय सांगेल, काजू बदाम पिस्ता खायचं. ताकद आली पाहिजेत ना बुडीले, कसं माळ्याले झोड्याले. आता बरोबर चालू केलं का? झालं सुरू तुझ्या टिपरू? झालं कथा तुझी चालू. याच्यामुळे मला डोकं उठतं ना, म्हणून तू सक्के खात टोले खात. तू शिल्लक जास्त असणं. शिल्लक बोलायचं की काम नाही. कचकनी कणिक भिजाव, गचकनी पोया करा, कचकनी मा पोटात टाका. पण नाही, शिल्लक भादरीन कोण, बोलीन कोण अगाऊ. तिला माहित आहे ना, आपल्या नवऱ्यासमोर एक शब्द बोलले की 10 शब्द बोलते म्हणून. तिला खूपही माहित आहे ना माहिती कशी याची गांड आग करून द्यायच्या गांडीची. तर मी काही बोलली होती काय? तुम्ही नसतं बाबा मी आली नाही तर सुरू केलं टिपरू. मग तुम्हाला समजायला पाहिजे की हे गावात कायसाठी गेलीशी. आता आपली बायको रिकामी फिरत नाही, काम पाहायला गेलीशी, 2 टाइमची सोय लावायला गेलीशी. याचा विचार काही कसं आहे, तुम्ही आहे शिल्लक. तुम्ही कसं बोलल्याशिवाय राहत नाही, मग कसं माझ्या माथा ठणकते. मग कसं तुम्ही बोलल्यावर मग ते मी चुप राहतच नाही. तुम्हाला तर माहित आहे. सध्या सोनं करायला लागतं कडे शिवला. भांडण चालू दोघं नवरा बायकोचं. हो पाहायचा कसा फायदा घेतला. बुडे का मग आता कैचा नारद आता काय म्हणते? अरे बापा शिवलाला आता काय म्हणणार? काय बुडे तुले म्हणतात मुंशीरामच्या बायकोनं मारलं? हा खरं आहे काय? सांगणार तुले आण बरं. अन्न तो सांगणार, अन्न माझं चपला आणतो त्याले. बाप्पा साऱ्या गावाले माझं नाही. ते मुंशीरामची बायकोन सांगून राहिली बघा मध्ये कमली बुडी झडलीन मानवऱ्यासोबत तिथं चालू होतं. चावटपणा करून राहिली, खोपडीत पकडले म्या. त्याची बायको बघून राहिली बा. आताच सांगितलं तो तिचा कोपऱ्या. म्हणून तू अटीच आलं बाबा. काय झालं काय नाही विचारायला. हे साऱ्या गावाची चावट आहेस ना, माय ना बदनाम करून राहिली आहे की नाही? काय म्हणते काय म्हणते ते? कमली झोडलं म्हणते की नाही? थांबतो, तिचा हात पास लागते ना मला आता. रिपोर्ट द्यायला लागतं मला, रिपोर्ट द्यायला. जमून दादा हो दे. आता तुझी बदनामी करून राहिली की नाही? मानानीचा दावाडा चाल पोलीस स्टेशनने रिपोर्ट देऊन येऊन डायरेक्ट त्या मुंशीरामच्या बायको आहे रिपोर्ट देऊन येऊ. चाल हो गड्या शिवला, या आगला या कामावटी करू नको. आम्हाला ते सांगू नको रे भाऊ. रिपोर्ट जाण आम्ही काय जात नाही पोलीस स्टेशनले. रिपोर्ट काही देत नाही. मारला तर मारू दे बापा. जाय उठून लवकर जायला जा. सटक लवकर उठून टपसू नको. तर बाबा या तमक पाहिजे आम्ही रस्त्यावर येलो जो या पाला तर येऊन राहिला आम्हाला. वरून काय आमचे काय म्हणजे काय गावाच्या बाहेर काढतं का बा आम्हाला? अटी राहून राहिलो गोदरीच्या कोपऱ्यावर राहू दे ना बा आम्हाला. सांगा भल्याची दुनिया आहे का हे? चांगलं सांगा तर हे वांगलं वाटते या लोकायले. कसं हो तुमचं कसं होईन हो? चांगले सांगू नको भाऊ आम्हाला, वांगले सांगू नको. तू तुझ्या रस्त्याने निघ बरं, निघ लवकर. पोटी थांबूच नको. तू आला म्हणजे काही नाही, काही ना काही इकडूनच येणार आहे. हो तू बोटा घायला जात निघून लवकर. फिकून येस तू. औषा बाहेर जास तू औषा. हो चाललो. अरे का थांबे आलो का मी? बाबा शिवला सांगतो बुडी गरम झालेला का? ठीक आहे म्हणे बसला साला. नाही ऐकलं नाही. थांब मोठा ॲटम बॉम्ब टाकणार आहो मी. थांबतो सारे बजेट बसणार. जास्त उडून राहिले नाही. बरोबर पोरा भेटला वेळा तू. बरं काय म्हणतो? अरे बाबा तो शिवल्या सांगतो आता. मा बुड्याला बाई बोला माझ्या ना घेणं. बुड्याला काय बोलवलं बा? कसंच काय सांगू गड्या. घाबरू गड्या. ते आबाजी डॅनी आबाजी बायको नाही का ते कमला बुड्डी. तिच्या म्हणजे तिच्या मागं आलतं मा बापाले. सांग बा ते आजीला जरा समजून सांग बा. असं आमचा संसार कसं चांगला असं मला सांगा नाही म्हणा नाही ऑर्डर आलं तुले.
त्या डोंगरीचं मला काय घेणं नाही, महाबाप मरेल आहे. मी आम्ही ना तिरव मागच घातलं त्या बुड्याचं. त्याचा ना आमचे काही संबंध नाही. काय बोलायचं ते बोल आता. काय सांगणार बोलायचं. बा ते बुढी चाटपणा करून राहिली ना. तो शिवले सांगेन तसंच करते. मा बुड्याला फसवलं होतं बा त्या बुढीनं. सांग आता माणसंही जाता बाई एकटी. काय करा सांग ना. रे मस्त आहे तुझे. माणसंही जाता बे एकटे. हो म्हणजे बाया बोगस असतात. माणसाला शेरी बसतात. त्या बुड्याही चावट आहे साऱ्या गावाचा. काय सांगतो तू. त्या बुड्याला तेच पाहिजे. त्या बुड्याला खाजा चांगली. मग शिवलाल सांगेन काही तर काही करते का तो बुडा. बा ते बुडी बोगस आहे ना. काय सांगा तुले चावड आहे ती. तिनं मा बुड्याला फसवलं. काय मा बुडा. अरे बापा कोणा नाही लागत. बुडी बोगस आहे. त्या बुड्या नाही बोगस. बापाची मोठी गाई देऊन राहिला. बुडीची बदनामी करून राहिला. अरे बा ताडी एका हाताने नसते वाजत, दोन्ही हाताने वाजत असते. त्या बुड्या जरासा जोय गेला असेल तर बुडी जोय आली असेल. पाटील तुम्ही बोलूच नका घाबरू. काय बा तेवढे त्या बुड्याला समजून सांग बा. तू काय माणूस किती सांग बा. नाही तर मग कसं आमच्यापेक्षा कोणी वाईट नाही. हो सांगतो. भाऊ ते बुडीन तू काय पाहायचं आहे ते पाय. आम्हाला नको सांगू ते काय. मला नको सांगू. अजिबात नाही सांगायचं. त्याच्यावर बेकार होईल ना. त्या बुडीला कसं आम्ही झोडल्याशिवाय राहणार नाही. मग त्या बुडीले काले झोडझाडचा विचार करून राहिला. त्या बुड्याला कोणा बैकून दिलं. शिवल्याने दिलं. मग त्या शिवल्याचा पायान तू त्या बुडीच्या नांदी घालायला लागला तू. त्या शिवल्याचा कांड कर ना. शिवल्याला झोडलं जाय ना. त्या शिवल्याचं नाही होत काही हलकं भारी. गरीब माणसाच्याच मागं लागा फक्त. अरे त्या बुड्याची खायची सोय नाही गड्या. तू काय नांदी लागलं द्यायचे बे. बिचे गोदरीच्या कोपऱ्यावर राहून राहिले पाल मांडून. तुम्ही तुला का त्याचं त्या बुडीच्या बुड्या नांदी लागला. मारत्या गड्या तू हे चुकून राहिला. त्या बुडीच्या नान कण्या काढून राहिला तू. त्या बापाले त्या शिवल्याले. तू शिवल्याने त्या बापाच बसतो. शिवल्यान पाय ना. शिवल्यान गेलं लावून. त्या शिवल्याने तर पाहणारच आम्ही हरामखोराले. पण कसं तू आजीला आवडतो. असं मा बुड्याकडे येऊ नको देऊ. आजच पाहिलं मी शिवल्याले. साधवला मी चांगला झाले. मी तुला सांगितलं बुडीचं मला नाव सांगू काय. ते तुमचं तुम्ही बघायचं निपटा. अरे बाबा मारती तुले शंभरातली एक गोष्ट सांगू का. त्या बुड्याला आवरणं तू खाली याच्यावर आरोप लावतो. त्या बुड्याला नको जाऊ देईन कुठे. आपलं वाया जायला साऱ्या गावाचं. आपण दुसऱ्याचं काय म्हणून काय फायदा आहे. त्या बुड्याचं मन झालं असेल म्हणून त्या बुडा गेला की नाही. मग त्या बुड्याला समजून सांग ना की बाबा हे तुम्हाला शोभत नाही या वयामध्ये. बरोबर नाही. तुमच्यामुळे आमची नाचक्की होऊन राहील. कसं आहे ते बुडी वाया जायलाच. पण त्या बुड्याचं सज्जे नाही. मग त्या बुड्याला समजून सांग ना. तू घरात बसव ना. म्हणा बाबा बरोबर नाही. आमचं माया लगन राहिलं. तुम्ही असे रिकामी धंदे करसान तर मला पोरगी कोण देईल. हे समजून सांगणं तुझे काम आहे. मारती हा विषय तू पहिले समजून घे. पाटील जे सांगून राहिले ते खरंच आहे. बरोबर. आता तुम्ही बुड्याला समजून सांगतोस ना. मग बुडीला सांगायला होतं ना. मामा मला बोलावं तुम्ही काय तर करतो मी पद्धतशीर. तू आणलं मला लक्षामध्ये काय तर पहिले आपलं शिंगरू आवरा दुसऱ्याला म्हणून काही फायदा नाही. मा बुड्यानंच लफर कामं गेलीस ती थोडंफार. मा बुड्या मन बैकलं असेल. पहिले मला मा घरचंच पाला गेलं काय तर. हो पहिले त्या बुड्याला आवर मग म्हणतो त्या बुडीले काय तर. हा आणलं तुम्ही मला लक्षामध्ये. चला पाहिजे तुम्ही. चला मित्र. काय कसं आहे मग हे असं असते मग. उकळ्यात कुकळे काढायचं. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.